तब्बल 4000 मतांनी एकनाथ शिंदे या ठिकाणी आघाडीवर दिसतंय। कोपरी पाचपाकडी या मतदारसंघामध्ये केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी हाय व्होल्टेज लढत ज्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर तब्बल 4000 मतांनी एकनाथ शिंदे हे आघाडीवर दिसतात। कोपरी पाचपाकडी हा एकनाथ शिंदेचा पारंपरिक मतदारसंघ सुरुवातीच्या कालांमध्ये महायुती बहुमताच्या जवळ पोहोचल्याचं दिसतंय। महायुती 140 तर महाविकास आघाडी 122 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। सुरुवातीच्या कालांमध्ये मात्र महायुती आता 144 चा आकडा गाठते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीचे कल समोर आलेले आहेत आणि 140 जागांवर महायुतीनं आघाडी घेतलेली आहे तर महाविकास आघाडीला 122 जागांवरच आघाडी मिळाली। अतिशय अटीतटीचा हा सामना नक्कीच म्हणावा लागेल। निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुती बहुमताच्या जवळ असल्याचं सध्या बघायला मिळतंय। वडाळ्यातून कालिदास कोळंबकर हे आघाडीवर आहे। कोळंबकर 5656 मतांनी तब्बल आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। वडाळा या मुंबईमधल्या अतिशय महत्त्वाच्या मतदारसंघातून सध्याचे हे आकडे जे आहेत ते समोर आलेले आहेत। 5656 मतांचं तब्बल लीड या ठिकाणी कालिदास कोळंबकर हे घेताना दिसताय। मात्र महत्त्वाचं म्हणजे जसं की आपण एक्झिट पोल समोर आलेले होते, कोळंबकरांना 5656 मतांची आघाडी मिळालेली आहे। कोळंबकर हे 7व्यांदा आता विधानसभेत निवडून जातील। वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर यांच्या पुढे श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं आणि त्यानंतर आपण बघतोय कालिदास कोळंबकर आपला गड राखतात का असा प्रश्न उपस्थित झालेला असताना मोठ्या मतांनी लीड त्यांनी घेतलेली आहे। दौंडमधून राहुल कुल देखील आघाडीवर आहेत। भाजपचे राहुल कुल दौंडमधून निवडणूक लढवत आहेत। 4836 मतांनी राहुल कुल यांनी आघाडी घेतलेली आहे। दौंडमधून राहुल कुल हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। राहुल कुल 4836 मतांनी आघाडीवर आहेत। निश्चितच नील आपण बघितलेलं होतं अपक्षांचं मोठं आव्हान असणार आणि सध्या जर आपण बघितलं तर इतरला 12 जागा मिळत असल्याचं सध्या बघायला मिळतंय। मात्र महाविकास आघाडी 122 जागा, महायुती 140 जागा तर इतरला 12 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहे। तर एकंदरीतच जे काही एक्झिट पोल जे अंदाज बांधले जात होते ते काही अंशी सध्या पहिल्या फेरीमध्ये तरी खरे ठरत असल्याचं बघायला मिळतंय। इंदापूरमधून दत्तात्रय भणे हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय।